हॅलो फ्रेंड्स, आज बघा आपण गणपतीचा आहार कसा बनवायचा तो पाहणार आहोत. माझ्या घरामध्ये गणपती बाप्पाची फ्रेम आहे मोठी, त्याप्रमाणे मी त्या फ्रेमसाठी हार बनवला आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण ही डिझाईन शेअर करावी. चला मग सुरुवात करूया. इथे बघा मी 3 कलर वापरले. जे उरलेले छोटे छोटे गोंडे आहेत त्याच्यापासूनच मी हे स्क्वेअर बनवलेत. गुलाबी रंग आहे, एक जांभळा रंग आहे आणि हिरवा रंग आहे. हे असे स्क्वेअर आपल्याला बनवून घ्यायचे. आणि त्याचबरोबर आपल्याला मी मणी काउंट नाही केले, म्हणजे किती लागतील मणी हे काय मी मोजलेलं नाही आहे. आणि मोठे साईजचे मणी घेतलेले आहेत आणि हे प्लास्टिकची अशी फुलं लागणार आहेत. सुई लागणार आहे. हे स्क्वेअर आपल्याला वेगवेगळे बनवायचे आहेत. असे 1 2 3 4 आणि 5 बनवायचे आहेत. हे 4 मी ऑलरेडी इथे बनवून ठेवलेत. एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं. स्लिप नॉट करून घ्यायचे अगोदर. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आणि पहिली जी साखळी आहे ही स्किप करायची. त्याच्या दुसऱ्या साखळीमध्ये 8 मुक्का खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मुक्का खांब झाल्यावर इथे हा जो पहिला मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून टाकून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक साखळी घेऊन जिथे आपण जोडले पहिल्याला तिथूनच एक मुक्का खांब घ्यायचा आहे वरच्या लूपमधून. एक मुक्का खांब झाल्यावर पुढे 3 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर पुढचा मुक्का खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा 3 साखळ्या घ्यायच्या. अशा 8 वेळा आपल्याला मुक्का खांब आणि 3 साखळ्या करून घ्यायच्या. 7 झाले. शेवटची 3 साखळ्यांचा 8वा गॅप तयार करायचा आहे. त्यानंतर जिथे मुक्का खांब घेतलेला त्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. टोटल हे 8 खांब आणि 3 साखळ्यांचा हे गॅप 8 वेळा बनवून घ्यायचे. आता गुलाबी रंग वापरणार आहे. इथे 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये गुलाबी रंग जोडून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि 4 ही फुलाची पाकळी बनवायला घ्यायची आपल्याला. ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. हा 4 साखळ्यांचा पहिला खांब झाला. हा दुसरा, तीन, 4 5
5 6 6 7 आणि पुढे 4 साकळ्या घ्यायच्या 8 वर आणि इथे मुका खांब करून जोडून घ्यायचे. एका पाकळीमध्ये एका गॅपमध्ये एक पाकळी तयार करायची. पुढचा 3 साकळ्यांचा राऊंड आहे तो स्किप करायचा. तिथे मुका खांब घ्यायचा. त्याच्या पुढे जे 3 साकळ्यांचा गॅप आहे तिथे जोडून घ्यायचं आहे. 3 साकळ्या घ्यायच्या 4 साकळ्या घ्यायच्या. पुन्हा ही स्टेप करायची आहे दुसऱ्या पाकळीमध्ये पण. दोन झाले. हा 4 साकळ्यांचा पहिला खांब झाला. ते मुका खांब घ्यायचं आहे परत. 3 4 पुन्हा 8 खांब घ्यायचे मोठे खांब. 2 3 4 5 6 7 आणि 8. 8ला आपल्याला 4 साकळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 आणि 4 आणि त्याच जागेवर आपल्याला इथे मुका खांब टाकून जोडून घ्यायचं आहे. इथे बघा 2 पाकळ्या आपल्या तयार झाल्या. पुढचा जो 3 साकळ्यांचा गॅप आहे तिथे मुका खांब टाकून जोडून घ्यायचं आहे आणि पुढच्या 3 साकळ्यांच्या गॅपमध्ये मुका खांब घेऊन 4 साकळ्या घ्यायच्या. हा 4 साकळ्यांचा पहिला ट्रिपल क्रोशे झाला. सेम प्रोसेस करायची. 8 वेळा आपल्याला ट्रिपल क्रोशे बनवायचे. 3 4 5 6 7 आणि पुढे 4 साकळ्या. हा 8वा मोठा खांब झाला. पुढे 3 साकळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचा आहे.